नमस्कार सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. पद्मालयचं दर्शन तर तुम्ही सगळ्यांनी घेतलेच असेल. तर तिथे दर्शन घेतल्यानंतर आपण आलो आहोत 12 ज्योतिर्लिंग मंदिर येथे. जे भक्त 12 ज्योतिर्लिंग जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर विशेष महत्त्वाचे आहे. शांत वातावरण, दिव्य ऊर्जा आणि एकाच ठिकाणी सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन, हा अनुभव प्रत्येक शिवभक्ताने एकदा तरी घ्यावा. पद्मालय मंदिराजवळच हे मंदिर असल्याने एका भेटीत दोन्ही ठिकाणांचे दर्शन घेता येते. जर तुम्ही आपला पद्मालयचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की तो व्लॉग बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की हे मंदिर नक्की कुठे आहे. आता याच एका दिवसात आपण करत आहोत 3 ते 4 मंदिरं. तर त्यापैकी आता आपण आलो आहोत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे असलेल्या प्रसिद्ध श्री मंगळदेव मंदिरामध्ये. हे मंदिर भारतातील मोजक्या मंगळग्रह मंदिरांपैकी एक असे मानले जाते. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, शांत, प्रसन्न आहे. चप्पल काढण्यासाठीही उत्तम अशी सोय त्यांनी केलेली आहे. व्यवस्थित स्टँड आहे चपलेत. इतर दिवसांपेक्षा मंगळवारी येथे विशेष गर्दी असते आणि विविध धार्मिक विधी आयोजित येथे केले जातात. तर हे आहे मंगळग्रह मंदिर. जगातच नव्हे तर भारतात फक्त 3 ही मंदिरं आहेत. त्यातील एक आपल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आहे. 1933 मध्ये या मंदिराची स्थापना झाली होती. मंगळ दोष निवारणासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शांत, सुंदर, आध्यात्मिक वातावरणामुळे या मंदिराचा अनुभव प्रत्येक भक्तासाठी अविस्मरणीय ठरतो. मंदिरात दर्शनासाठी येताना शक्यतो सभ्य आणि पारंपरिक पोशाख परिधान करा. देवस्थानाच्या पवित्रतेचा आदर राखून शांतता, स्वच्छता, शिस्त पाळल्यास दर्शनाचा अधिक आनंद आपल्याला घेता येईल. असे मार्गदर्शन मंदिराकडूनच करण्यात आले आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, आपण जेव्हा आतमध्ये एंट्री केली तेव्हाच लेफ्ट साईडला तसे फलकही लावण्यात आले होते. त्यामुळे जर तुम्हाला येथे भेट द्यायची असेल तर तुम्ही व्यवस्थित सभ्य असा पोशाख परिधान करून या. त्यानंतर तुम्ही बघू शकतात आतमध्ये आपण मंदिरात प्रवेश करतानाच खूप सुंदर असं पाण्याने तिथे आपण पाय आपले धुवू शकतो. त्यानंतर हातही धुवू शकतो, जेणेकरून आपल्याला तिथल्या मंदिराचं पावित्र्य हे राखलं जाईल. असं म्हणतात की मंगळ ग्रह हा धैर्य, पराक्रम, आत्मविश्वास आणि ऊर्जेचा कारक आहे. त्यामुळे मंगळाशी संबंधित अडचणी, मंगळ दोष किंवा जीवनातील अडथळे हे दूर व्हावेत या श्रद्धेने हजारो भाविकांची इथे दर्शनासाठी गर्दी करतात आणि मनापासून दर्शन घेतात. विशेष पूजाही येथे आयोजित केली जाते, तेही ते मनापासून करतात. तर दिवसांपेक्षा मंगळवारी इथे विशेष गर्दी असते, कारण मंगळवारी येथे काही पूजा, धार्मिक विधी आयोजित केले जातात. तुम्ही बघू शकता तिथे खूपच गर्दी होती. आपल्या महाराष्ट्रातूनच नाही तर आपल्या आजूबाजूच्या बऱ्याच राज्यांमधून इथे खास मंगळ दोष जो काही आहे तो निवारण करण्यासाठी भाविक इथे गर्दी करत असतात. त्यामुळे इथे दररोजच इतकीच गर्दी आपल्याला बघायला मिळते. अनेक भाविकांच्या श्रद्धेनुसार कुंडलीत मंगळ दोष संबंधित पूजा, जप आणि प्रार्थनेसाठी अमळनेरच्या श्री मंगळदेव ग्रह मंदिरात दर्शन घेतले जाते. विवाहातील अडथळे दूर व्हावे, जीवनातील धैर्य, यश, सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी भावनेने भक्त येथे येतात. येथे भूमी माता मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, दत्त मंदिर आणि सुंदर बागही पाहायला मिळते. त्यामुळे संपूर्ण परिसराला आध्यात्मिकतेची वेगळीच अनुभूती येते. देवाचे दर्शन केल्यानंतर मंदिर परिसरात भाविकांसाठी अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनानंतर येथे नाश्ता आणि पिण्याचे पाणी यांची सोय. जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातील असाल किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला पर्यटनासाठी अगदी उत्तम ही
स्थळं आहेत। सगळ्यात आधी मी तुम्हाला पद्मालय दाखवलं, त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग मंदिर दाखवले आणि त्याच्यानंतर तुम्ही येऊ शकतात मंगळग्रह मंदिरामध्ये। हे सगळं जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आणि तुम्ही एका दिवसात या 3 ते 4 ठिकाणांना भेट देऊ शकता। पद्मालय जवळच भीमकुंड देखील आहे, पण जर आपण येत असो आपल्या फॅमिलीसोबत आणि ज्यांना चढता येणार नसेल, कारण भीमकुंडला जायला खूप चढावं उतरावं लागतं, त्यामुळे जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणी असे असतील की जे नाही वरती जास्त चढू शकत, तर तिथे जाऊ नका। डिरेक्टली तुम्ही पद्मालय नंतर ज्योतिर्लिंग मंदिर, सतीचे मंदिर आणि अमळनेरमधील मंगळग्रह मंदिर येथे येऊ शकतात आणि आयुष्यात किमान एकदा तरी अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराला भेट नक्की द्या। श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि मनाच्या शांतीसाठी हा अनुभव तुमच्या कायम स्मरणात राहील। आणि आजचा हा प्रवास आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा। तुमचा अनुभव किंवा तुमची प्रतिक्रिया आपल्याला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा। अशाच मंदिर, पर्यटन आणि फॅमिली व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण एका नव्या प्रवासात, नव्या अनुभवात। तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जर पद्मालयचा व्लॉग बघितला नसेल तर आधी जाऊन पद्मालयचा व्लॉग बघून घ्या। तर चला आपण पुन्हा भेटूया नवीन प्रवासामध्ये। तोपर्यंत जय मंगळदेव, जय